भगवद्गीता अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचा राजविद्या राजगुह्य योग सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत। 8व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अक्षर ब्रह्म, जीवन मृत्यूचे रहस्य आणि परमेश्वराच्या स्मरणाचे महत्त्व सांगितले। आता 9व्या अध्यायात ते अर्जुनाला सर्व ज्ञानामधील श्रेष्ठ ज्ञान आणि सर्व रहस्यांमधील सर्वोच्च रहस्य सांगतात। म्हणूनच या अध्यायाला राजविद्या म्हणजे ज्ञानांचा राजा आणि राजगुह्य म्हणजे सर्वात गुप्त रहस्य असे म्हटले जाते। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, मी अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ ज्ञान सांगणार आहे। हे ज्ञान जाणल्याने तू दुःख आणि बंधनातून मुक्त होशील। श्रीकृष्ण सांगतात की संपूर्ण विश्व त्यांच्या शक्तीने व्यापलेले आहे। सर्व जीव, सर्व वस्तू आणि संपूर्ण सृष्टी यांच्यामध्ये स्थित आहे, तरीही ते या सर्वांपासून अलिप्त आहेत। जसे आकाश सर्वत्र असते पण कोणत्याही गोष्टीने बांधलेले नसते, तसेच परमेश्वर संपूर्ण सृष्टीत असूनही स्वतंत्र आहेत। श्रीकृष्ण सांगतात की त्यांच्या अधीन राहून प्रकृती संपूर्ण विश्वाचे कार्य चालवते। सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार हे सर्व त्यांच्या इच्छेनुसार घडते, पण ते स्वतः या कर्माच्या बंधनात अडकत नाहीत। यातून आपण शिकतो की कर्म करताना आसक्ती नसावी। अनेक लोक श्रीकृष्णांना केवळ एक सामान्य मनुष्य समजतात। त्यांच्या दैवी स्वरूपाची ओळख त्यांना होत नाही। अज्ञानामुळे ते परमेश्वराच्या महानतेकडे दुर्लक्ष करतात, परंतु ज्ञानी भक्त प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचे अस्तित्व पाहतो। या अध्यायातील सर्वात सुंदर संदेशापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, जो भक्त मला प्रेमाने एक पान, एक फूल, एक फळ किंवा थोडेसे पाणी अर्पण करतो ते मी आनंदाने स्वीकारतो। याचा अर्थ असा की परमेश्वराला मोठ्या वस्तूंची गरज नसते, त्यांना हवे असते ते शुद्ध प्रेम आणि निस्वार्थी भक्ती। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू जे काही करतोस, जे खातोस, जे दान करतोस किंवा जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर। जेव्हा मनुष्य प्रत्येक कर्म परमेश्वराला समर्पित करतो तेव्हा त्याचे मन शुद्ध होते, अहंकार कमी होतो आणि जीवनात शांती निर्माण होते। श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात, मी सर्व जीवांशी समान वागतो, मला कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही, परंतु जो भक्त प्रेमाने त्याची भक्ती करतो तो त्यांच्याशी विशेषरित्या जोडलेला जातो। हे परमेश्वराच्या करुणेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे। या अध्यायातील आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा भूतकाळ कसा का असेना, जर तो मनापासून परमेश्वराचा आश्रय घेत असेल तर तो आध्यात्मिक उन्नती करू शकतो। भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे। परमेश्वर कोणताही भेदभाव करत नाही। श्रीकृष्ण शेवटी सांगतात, माझे सतत स्मरण कर, माझी भक्ती कर, मला नमस्कार कर, मन माझ्यात एकाग्र कर। असे केल्याने मनुष्य निश्चितपणे परमेश्वराला प्राप्त होतो। परमेश्वर सर्वत्र आहेत। भक्ती हा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे। प्रेमाने केलेले अर्पण परमेश्वर स्वीकारतात। प्रत्येक कर्म परमेश्वराला समर्पित करा। सर्वांशी समानतेने वागा। अहंकार आणि स्वार्थ दूर करा। श्रद्धा आणि भक्ती जोपासा। मित्रांनो, भगवद्गीतेचा 9वा अध्याय आपल्याला शिकवतो की परमेश्वर दूर नाहीत, ते आपल्या जीवनात आणि आपल्या आसपास सर्वत्र आहेत। त्यांना मोठ्या यज्ञांची किंवा संपत्तीची गरज नाही, तर शुद्ध भक्तीची गरज आहे। प्रेम, श्रद्धा आणि समर्पण यामुळे मनुष्य परमेश्वराच्या अधिक जवळ जातो। प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण केल्यास जीवन पवित्र आणि अर्थपूर्ण बनते। म्हणून मनात भक्ती ठेवा, प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा, परमेश्वराचे सतत स्मरण करा आणि प्रेमाने त्यांच्याशी नाते जोडा। जय श्रीकृष्ण। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायासाठी नक्की भेट द्या। श्रीकृष्णार्पणमस्तु।